सृष्टीच्या उत्पत्तीचा आणि प्रलयाचा विषय चालू, पण तो विषय सुरुवात करण्याच्या आधी अगदी नाईलाजाने बोलतो सांगतो का, माझं काहीच चालत नाही असं आहे बघा. गेल्या रविवारी पुन्हा 3-4 जणांची चपला गेल्या. एका ग्रस्ताचे तर बूट गेले, 20-25 रुपयाचे पेपर गेले. आता मी एवढंच करू शकतो यामध्ये की तुम्ही जुन्या चपला आणत जा. ते काय करू खरं सांगावं नाही. पूर्वी सुद्धा असून तो एक मोठे धरला, त्याला मारलं, आणि मी की नाही अहिंसावादी नाही आहे. काय कसं करू सांगा. आणि काय आहे तुमच्यातलंच मी आहे. चप्पल की मी मला आठवते, मी मुंबईत आलो 40-42 वर्षापूर्वी, तेव्हा 1.5 रुपयाला कोल्हापुरी चप्पल मिळेल आणि 1.5 वर्ष जायची. आता 15 ते 20 रुपये चप्पल जातात आणि 4-6 महिने झाले की नाही. मध्यम पिढीच्या माणसाने काय करायचं नाही का. हे खरं आहे, पण मला ते सांगावं लागतं. आता मी देऊ शकत नाही. 4 जणांचे गेले तर 100 रुपये ते घरी कुठलं करतो माणूस. ते बरं घेणाऱ्याला तरी म्हणलं बा माझी चप्पल घालून तरी माझी जुनीच आहे, तो तरी घाल नाही. म्हणून अगदी नायला जाणं मला सांगावं लागणार. दुसरे लोक उपाय दुसरे नंबर करा, आमचं करा, हे उपाधी वाढवण्यासारखं आहे. काय करू सांगा. बरं गंमत अशी, पिशवीत घालून बसा म्हणावं तर काही स्पर्शस्थ वाटणार. ते कुठे युनिव्हर्सिटीमध्ये गाणं होतं, तिथे ते कागदाची पिशव्या देतात, ती पिशवी घेऊन आपलं बसायचं जवळ. तसं इथे बसा म्हणणं मला प्रशस्त वाटत नाही. बाहेर बसताय पण महाराजांचं असं वाटतं का. आता प्रसन्न झालं तर काय करायचं, मग आपण खिशाच्या पुलावून बोलायचं. बायकांनी खिशी कुठले आणायचे. मला काही दिवसात मग असं केलं होतं, एक ग्रंथाला दर रविवारी 1 रुपया देऊन त्याला इथे बसवायचं. काल तिथे बसून तेव्हा ते कमी झालं. पण तो आता येत नाही, त्याला रविवारी काम असतं. तेव्हा असं काहीतरी आहे. म्हणून म्हणजे तुम्ही माझी अडचण समजू शकता. मला खरं काहीच करता येत नाही. पण आता जो कोणी करीत असेल त्याच्या पाया पडून सांगतो तुम्ही करू नको काय सांगणार. पण मी तुम्हाला सांगतो, मी मोगऱ्यातला आहे, मला असं हे आवडत नाही. याचं तो सापडला की त्याला ते बा असं आहे तसं आहे सॉक्रेटिस सारखं सांगायचं नाही, त्याला दंडच पाहिजे. काय तेव्हा आता आपला विषय असा की भगवान आज एक नवीन श्लोक सांगतात. तो श्लोक असा की नचमाम तानि कर्माणि निबद्धन्ति धनंजय उदासीन वरासीनम असक्तम तेष कर्म. असा एक प्रश्न आहे. गीतेतला सर्वोत्तम श्लोक कोणता. आपण थोडस विचार करा बरं का. शंकराचार्यांनी सांगितलं ते 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. मत्कर्म मत्कर्मो मद्भक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यस्मामी पांडव. त्यांच्या मते हा गीतेतला सारभूत श्लोक आहे. आचार्य श्रीमत शंकराचार्य. टिळकांच्या मते त्यांनी गीतारहस्याच्या पहिल्या पानावर जो श्लोक तो 8व्या अध्यायातला की असक्तम ह्याचन कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की अनासक्त कर्म केलं तर मनुष्य परमात्मा स्वरूपापर्यंत जातो. आणि त्या श्लोकाचा अर्थ येतच असतो. पण गीतारहस्यामध्ये खुद्द त्यांचा तो हा श्लोक आहे की कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, फलाचा अधिकार तुझा नाही. तुझा कर्म करण्याचा तेवढा तो तुझा अधिकार. ही त्यांनी चतुसूत्री असं बरं का. मा कर्म फले हे सुरू मा ते तू आता. तुम्ही मला विचारले ज्ञानेश्वर महाराजांचं काय मत आहे नाही का असा प्रश्न. ज्ञानेश्वर महाराजांचे मते काय आहे मी खरं सांगतो, मला सांगता येणार नाही. फार कठीण आहे. मग आपण सुचवा पर्याय तर मग पाहता येईल बुवा. पण सबंध ज्ञानेश्वरी वाचली हा कठीण वाटेल. त्यांचं काय हेतू आहे सांगणं म्हणजे अमुक श्लोक काय पण साधकाच्या दृष्टीने जर काही उत्तम श्लोक काढायचा असेल तर माझ्या मते हा श्लोक आहे बरं का. आपण बेगा चुकून काहीतरी असं नाही. मी असं कधी म्हणायचं नाही. मी जन्मभर जबाबदार विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. जबाबदार का नोकरी करून शिकणारे विद्यार्थ्यांना असं उडीच ऐकणारे नाही.
का सांगतो आपल्याला, त्याची पार्श्वभूमी सांगतो की साधक हा आदर्श ठेवतो समोर. आदर्श कसा पाहिजे, त्या आदर्श बनण्याचं बीज तुमच्यामध्ये पाहिजे, तरच तुम्ही ते बनू शकाल. नाहीतर समजा एक देवाकडे 4 लोक गाणं शिकायला गेले, अहो ज्याला स्वर ज्ञानच नाही, ज्याला ताल ज्ञान नाही, यो काय दोन आतल्या भानगडीत पडतोच का? तुम्ही रेडिओ पुष्कळ अशी लोक ऐकत असता, अरे हा का गाणं शिकला बुवा, काय याची रंजकता पाहिजे. गाण्यामध्ये अवश्य आहे ना, गाण्यामध्ये तालबद्ध आहे सगळे, पण रंजकता नाही, हे गाणंच नव्हे. ही भगवद्गीता आहे ना, गीता म्हणजे गायन आहे ना, हे त्याच्यामध्ये मनाला लुब्ध करण्याचं सामर्थ्य पाहिजे. नाही तर काय साधं गेय कविता म्हणजे असते ना, ते निराळा असतं. तस त्या आदर्शाचं मूळ आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला जे परमात्म स्वरूप बनायचं आहे, ते परमात्म स्वरूप जे आहे त्याचे स्वरूप लक्षण आपल्यामध्ये पाहिजे. लक्षण 2 सांगितले ना वेदांतामध्ये, एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण. आपलं उदाहरण सांग की एक माणूस म्हणून जो आहे, बुद्धीने विचार करण्याची शक्ती जी आहे, हे त्याचं स्वरूप लक्षण. आणि लग्न करून तो बाप होणं किंवा नवरा होणं हे तटस्थ लक्षण. म्हणजे कसं, एखादा मनुष्य अधिकारी झाला, त्याची बदली झाली, या खात्यात काय त्या खात्यात काय, हे तटस्थ लक्षण आहे. पण तो माणूस असणं हे स्वरूप लक्षण. याला तर्कशास्त्रामध्ये एसेन्शियल प्रॉपर्टी आणि ऍक्सिडेंटल प्रॉपर्टी मी आपल्याला सांगतो. दुसऱ्या आणखी की आपल्याला एक प्रश्न आला आणि आपण विचार करू लागला, तर आपण माणूस आहात, आपण त्या प्रश्नावरती विचार जो करता हा आपला मुख्य गुण आहे, स्वरूप लक्षण आहे. पण रस्त्याने चालत विचार करता का घरात बसून विचार करता का आमचे कपडे घालून विचार करता, हे तटस्थ ऍक्सिडेंट. म्हणजे त्याचा आणि त्या मूळ स्वरूपाचा तसा संबंध नाही. तसं परमेश्वराची 2 लक्षणं, त्या स्वरूप आणि तटस्थ. सच्चिदानंद असणं हे त्याचं स्वरूप लक्षण, सृष्टी निर्माण करणं हे त्याचं तटस्थ लक्षण. तो करील न करील, तर सृष्टी निर्माण न केली तरी तो परमात्मा आहे, त्याच्यात कमी काहीच नाही. जसं हा लग्न करून बाप झाला नाही तरी माणूस की त्याची आहे, तिने मनुष्य पण आहे त्याच. तेव्हा आमच्यामध्ये भगवंत होण्याकरता स्वरूप लक्षण पाहिजे, तटस्थ लक्षण दोन्ही पाहिजे, तरच आम्ही ते होऊ शकतो. आणि या दोन्ही लक्षणांचं वर्णन या श्लोकात आहे. पहिल्या ओळीमध्ये स्वरूप लक्षण आहे, दुसऱ्या ओळीमध्ये तटस्थ लक्षण. कसं ते बघा आपण. पहिल्या ओळीत काय सांगितलं, हा सृष्टीचा एवढा सगळा व्यवहार जो आहे, नचमांत आनंद, मला त्याचं बंधन नाही, तेच कर्म मला बंधन करीत नाही. म्हणजे हा कर्मातीत आहे. आपल्याला सांगतो ते स्वरूप लक्षण कसं आहे ते. श्लोकाचा अर्थ असा, या कर्माचं बंधन मला नाही, म्हणून हे स्वरूप लक्षण आहे. पण सृष्टी निर्माण झाली, मी त्यात कसा राहतो, उदासीन राहतो, असक्त. तेव्हा अनासक्त असणं हे तटस्थ लक्षण आहे. आणि स्वरूप लक्षण सच्चिदानंदमय असणं, ते सगळं व्यवहार होऊन पुन्हा त्याच्याशी संबंध नसणं, हे आहे स्वरूप. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते 4-5 दृष्टांत दिलेत, या दोन्ही लक्षणांचा उल्लेख केला. म्हणून तरी मला सुचलं, तर मला एवढी अक्कल कुठली आहे. आता बघा, थोडं त्या श्लोकाची आणखी फोड करायला. सुरुवात काय दिली त्यांनी, नचमांत आणि कर्माणी, ते कर्म मला बाधत नाही. म्हणजे सृष्टी निर्माण होणं हे कर्म आहे. कर्माचा अर्थ काय, कर्म आपण समजतो म्हणजे काहीतरी करणे, नाही का. करणे या शब्दामध्ये काय गोम आहे, त्याला पार्श्वभूमी अशी आहे. करणं म्हटलं की करणारा लागतो, करता लागतो, तरच कर्म घडतं. आणि करता कर्म करीत असताना काहीतरी हेतू ठेवून करतो, त्याशिवाय कर्म होत नाही. आपण ध्यानात ठेवा, हे वेदांताची ती त्रिपुटीने सांगितली आपल्याला, ते ठीकच आहे. करता कर्मकरण ज्ञाता ज्ञेय ज्ञान ते सगळं आहे. नाही, मी आपल्याला ज्याला मिस्टिकल सायकॉलॉजी म्हणतात, परमार्थाचं मानसशास्त्र म्हणतात, ते सांगतो.
की कर्म म्हटलं की करता असलाच पाहिजे, त्याशिवाय कर्म होऊच शकत नाही. दुसरं, कर्माला हेतू पाहिजे. अहो तुम्ही फिरायला चालला का चालणे, उगीच चाल, उगीच पण कर्मच आहे ना ते, त्याला हेतू आहे. उगीच म्हणा हा सुद्धा कर्मच आहे. होय, अगदी बघा, आपल्याला आश्चर्य वाटेल, अहो तू काहीतरी ते स्वस्थ बसलाय, अरे स्वस्थ बसणं हे कर्मच आहे. आपल्या ध्यानात येत नाही. आपण हालचालीला कर्म समजतो. हालचालीच कर्म होणं हे दुय्यम आहे, त्याचं मूळ हेतू मध्ये आहे. म्हणून गीता रात्रदिवस सांगते सारखं तुझा हेतू चांगला ठेव, तुझा हेतू चांगला ठेव. आणि इतकं नव्हे, कायद्यामध्ये सुद्धा कर्म करण्याचा हेतू काय आहे, एखाद्याचा खून झाला हेतू काय होता. अहो एवढ्या लढाईमध्ये लोक मारतात, मृत्यू सारखाच ना दोन्हीकडे, पण त्याला कोणी दोषी धरला. अहो साधी गोष्ट आहे, समजा मुलाला भूक लागली आहे किंवा मूल काहीतरी खायला मागतंय, आईने पेढा दिला आणि मुलाच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी आहे आणि रस्त्याने चाललं आणि एका लबाड माणसाने त्याला पेढा दिला की साखळी काढण्याकरता. पेढा देण्याचं कर्म दोन्हीमध्ये सारखं आहे, हेतूमध्ये केवढी तफावत आहे. तसं गमतीला म्हणतोय, आता तुमचा दृष्टांत अगदी विरोधाने आहे की तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला पुन्हा निवडून यायचंय, पण लोककल्याण करायचंय, म्हणून तुम्ही पैसा खाल्ला आणि मुलाबाळांच्या करता पैसा खाल्ला, त्यात फरक आहे. गमतीला फरक आहे, पैसा खाणं जिथे वाईट आहे तिथे. हा, म्हणून दुसऱ्यावर उपकार करण्याकरता एखाद्या वेळेला थोडं गैरकर्म करावं लागले तर चालेल, हेतू चांगला आहे. हे आपलं अगदीच हे सांगताय जीप जाऊन. माझ्या म्हणण्याचा हेतू काय की कर्म म्हटलं की करणारा पाहिजे. कर्मच आहे दिसतच आहे, ते सांगतो आपल्याला पुढे कर्म म्हणजे काय, पण त्याला हेतू असतो. मग जो भगवान म्हणतायत हे कर्म मला बाधत नाही, तर त्या कर्माला करता भगवान आहे, त्याशिवाय कर्मच होऊ शकत नाही. आणि पहिला जो दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलाय तो परमात्मा करते पण कशा तऱ्हेनं वापरतो किंवा त्याचं करते पण कसं ते सांगितलेलं सांगतो आपल्याला. मग हेतू काय असा प्रश्न आला होता. एवढा वेगळा सृष्टीचा व्यवहार, त्याचा हेतू काय. वा, खरं सांगायचं म्हणजे माणसानेच कल्पना करायची, जर परमेश्वराला काही पाहिजे होतं म्हणून त्यांनी सृष्टी निर्माण केली तर तो परमात्मा आहे. मग शेवटी माणसाने कल्पना करून 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 त्या परमेश्वराला काही हेतूच लावायचा, तर त्याने खेळ म्हणून खेळला एवढं सांगता येतं. ही लीला आहे त्याची सांगता येत नाही. आता हे गोष्ट खरी आहे, त्याची लीला आमच्या मनाने त्याला काय वाटत काय सांगा नाही का. अहो समजा विचार करा, तुम्ही गाडीतून पडला आणि तगडी मोडली, त्याचा खेळ झाला, अरे आपली पाय मुलीच काय वाट आहे नाही का. ते लहान मुलाच्या युद्धाची गोष्ट आहे बघा. काय पोरं शाळेतून घरी येत होती आणि डबक्यामध्ये बेडक्या होत्या, त्याच्यावरचे भाकऱ्या खेळायला लागले. म्हणजे दगड अशी मारतात ना पाण्यावर, ते भाकऱ्या खेळायला लागले. तेव्हा त्या बेडकांना लागायला लागले दगड. ते एक म्हातारे बेडूक आला आणि म्हणाला, अरे तुम्ही काय मारता. आणि खेळतोय म्हणाला, अरे आमचा प्राण जातोय ना तुम्ही खेळताय तसं. तसं गांधींचे जसे सत्याचे प्रयोग, अरे राष्ट्राचा चेंडा वेगळा नाही का समाजाचा. तरी म्हणायचं हिमालयन मंडळ माझं चुकलो बुवा. अरे हो, किती लोकांचे नुकसान झालं. तुम्ही प्रयोग करता, ती किंमत काय, ऍट व्हॉट कॉस्ट नाही का. तसं आता यांची आर्थिक काय पॉलिसी हो एकनाथ बोलले ना, आमचे जीव जाते हे वाढतायत ना किमती, याचं काय असं. पण तुम्हाला सांग, जेव्हा मोठा व्यवहार असतो, आगडबंग व्यवहार असतो, अवाढव्य व्यवहार असतो, त्यामध्ये थोडस ओलं जळायचं, सुक्याबरोबर ओलं जळायचं. त्याला इलाज नाही. या जगाची रचना अशी आहे, एक जगाला जावं तर थोडस होतं काय. तसं हे कसे सांगू का, एका माणसाला लिव्हरचं काहीतरी कॅन्सर झाला, अर्ध लिव्हर त्याचं हे झालं, खराब झालं. डॉक्टर काय म्हणतो, अर्ध काढून टाक ना, म्हणजे अर्ध तरी राहील. त्रास करा किंवा किडनीज मध्ये एक किडनी काढून टाकतात, म्हणजे दुसरं राहतं.
तसं की नाही ते सर्वनाश समुत्पन्ने अर्धम त्यजती पंडिता, तू म्हणतो जाऊ दे बुवा, 2 खेळ करा पण राहू द्यायचं. तसं या जगताच्या रचनेमध्ये आहे. त्रिगुणात्मकच रचना करायची असल्यामुळे त्यामध्ये काही गोष्टी ह्या अशा व्हायच्या बरं का. म्हणून एकच सांगता येईल त्याची लीला आहे. लीला म्हणजे खेळ. खेळण्यामध्ये काय आहे, खेळण्यामध्ये जे सत्य आहे त्या सत्यासारखं सगळं असतं. हे तुम्ही ध्यानात ठेवा. जे खरं आहे त्या खऱ्यासारखं सगळं असतं. उदाहरण घ्यायचं तुम्ही की नाही, एक याचा ताजमहाल बघा. संगमरवरी दगडाचा ताजमहाल तुम्ही दिल्लीहून आणला, एक 25 रुपये खर्च करून. त्या मूळ ताजमहालामध्ये जे आहे ते सगळे याच्यामध्ये आहे. अगदी इतकं नव्हे, मी पाहिलेलं आहे आतमध्ये त्या कबरीवरती पुराणामध्ये काही खोदलेलं आहे ते सगळे त्या मॉडेल मध्ये आहे बरं का. सगळं असं पण ते नाही. पत्त्याचा बंगला रचला, बंगल्यासारखा दिसला, राहायला उपयोगी नाही. तसे खेळण्यामध्ये खरं आहे तसं सगळं नाही का. आणि बुद्धिबळामध्ये राजा आहे, वजीर आहे, हत्ती उंट सगळं त्याने नाही, हार जीत सगळं आहे, राजाला शहर आहे, सगळंच आहे की. हे सगळं जरी असलं शेवटी लाकडाची लाकड. हार जीत असून सुद्धा नाही. या दृष्टीने असताना तो खेळ खेळला म्हणजे ती काय रचली खरेपणाची रचली. या खेळाला मिथ्या असं म्हटलेलं आहे. मिथ्या म्हणजे काय, खोटी नव्हे, सत्य थोडी खोटी. आणि याला इंग्लिश मध्ये सिम्बॉलिक असं म्हणतात. संकेतमय आहे. खरी आहे म्हणा, खरी नाही, खोटी म्हणावं आहे. सिम्बॉलिक म्हणजे आपलं राष्ट्राचं निशाण आहे. या राष्ट्राचं निशाण म्हणजे काय आहे, हे त्यातलं सत्य. पण त्यात त्यामध्ये घातलेली आहे. त्या निशाणाकरता लोक प्राण देतात असं आहे ना. थोडस सत्याचा अंश त्याला पार्श्वभूमी दिली पण सर्वस्वी खरं नाही.